ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्रित बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक लढवणार तर ठाकरेंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दरेकर आणि लाड हे दोन शिलेदार उतरवले मैदानात। कल्याणमध्ये हिंदू खाटीक समाजाचं आंदोलन, कोंबड्या घेऊन महापालिका प्रशासनाचा नोंदवला निषेध, पोलिसांकडून आक्रमक आंदोलकांना घेतलं ताब्यात। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना धमकीचा फोन, अज्ञाताकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा लोंढेंचा आरोप, पोलिसांना दक्षता घेण्याचं आवाहन। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांना सलाम, जवानांनी शत्रूंना कठोर शिक्षा दिली, मोदींकडून ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना कौतुकाची थाप। आरएसएसकडून 100 वर्ष राष्ट्राची सेवा, संघाची सेवा अतिशय गौरवपूर्ण, तर सेवा, संघटन, समर्पण आणि अनुशासन ही संघाची ओळख, मोदींकडून संघाचं तोंड भरून कौतुक। यंदाच्या दिवाळीत देशवासीयांना मोठं गिफ्ट मिळणार, तर नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार, 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेर आढावा घेणार, लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा। सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा, पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या घाट माथ्यावरील रस्त्यांवर मोठी गर्दी। धाराशिवसह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, भूम तालुक्यालाही पावसानं झोडपलं, रामगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर, नदीचं पाणी पुलावरून गेल्यानं वाहतुकीला फटका। आजच्या बातम्यांना सुरुवात करूयात। गेले 20 वर्ष बेस्टमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेला आता मनसेची जोड मिळालेली आहे। द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक येत्या 18 ऑगस्टला होणार आहे। एकीकडे बेस्ट महाव्यवस्थापकांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांमध्ये गोंधळ पाहायला मिळाल्यानंतर आता बेस्टच्या पतसंस्थेच्या बाबतीत राजकीय रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्रित आल्यामुळे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार असलेले प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरलेले आहेत। डबघाईला आलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची कमांड कुणाच्या हातात येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी पालिकेच्या निवडणुका लक्षात घेता आणि बेस्टचे भूखंडांचे आर्थिक गणित लक्षात घेता ही निवडणूक महत्त्वाची होणार आहे। देणारे कोण आहेत आणि घेणारे कोण आहेत? देणारं प्रसाद लाड यांचं पॅनल आहे, कारण प्रसाद लाडला काही स्वार्थच साधायचा नाही ना। त्यांनी त्या ठिकाणी विजय कांबळेंची युनियन कशासाठी घेतली? ते काय रोजगाराचा धंदा म्हणून नाही, त्याचा धंदा पाणी व्यवस्थित चालू आहे। आपण भाऊ तिथल्या बेस्ट कामगारांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी याच्यात इंट्रेस्ट केले। आता सुद्धा क्रेडिट सोसायटी ही त्या ठिकाणी सक्षम व्हावी, त्या माध्यमातून अनेक योजना, सवलती आणि कामगारांचं भलं व्हावं या पवित्र उद्देशानं ते मैदानात होते। आणि यावरच अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत आणि भाजप देखील तितक्याच ताकदीनं उतरते आहे, काय अपडेट? खरं तर बेस्ट प्रशासनाची निवडणूक यापूर्वी कधीही चर्चेत नव्हती, परंतु ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर अर्थात उत्कर्ष पॅनल हे मनसे आणि शिवसेनेचं एकत्रित पॅनल मैदानात उतरल्यानंतर महायुतीने सुद्धा आपलं पॅनल हे समर्थपणे इथं मांडण्याचं ठरवलेलं आहे। सहकार पॅनल हे त्यांचं पॅनल असणार आहे, समर्थ सहकार पॅनल। या पॅनलच्या मदतीनं आपण जर बघितलं तर महायुतीचे बडे बडे नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत। किरण पावसकर असेल, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर अशा अनेकांनी कंबर कसलेली यासाठी आपल्याला पाहायला मिळते। कारण एकच आहे, बेस्ट प्रशासनाची जी कमांड आहे ती कोणाच्या हातात येणार हे बघणं महत्त्वाचं आहे। बेस्ट कर्मचारी, बेस्ट कामगार सेनेनं गेली अनेक वर्ष शिवसेनेचं अधिराज्य बघितलेलं आहे, परंतु आता या पडत्या काळामध्ये शिवसेनेला नवसंजीवनी देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मनसेनं सुद्धा त्यांची सोबत धरलेली आहे। बबिता पवार यांना घेऊन कुठेतरी कामगार सेनेमध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र सर्व युतीचे घटक एकत्र आल्यामुळे सुद्धा रस्सीखेच हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। 18 तारखेला मतदान पार पडणार आहे। मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर परेल,
भोईवाडा या परिसरामध्ये सर्वाधिक बेस्टचे कर्मचारी राहतात. या बेस्ट कर्मचाऱ्यांचे अनेकदा भत्ते जे आहेत ते उशिराने मिळतात. ज्या सोयी सुविधा मिळायला हव्यात त्या बाबतीतली हयगय केली जाते आहे. बेस्टचे एकूणच गुणवत्ता खालवलेली असताना अशा पद्धतीनं कामगारांसाठी ही पतसंस्था कशा पद्धतीनं काम करते हे बघणं महत्वाचं आहे. खरं तर या पतसंस्थेच्या निवडणुकीला एवढं महत्व मिळण्यामागे दुसरंही एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे बेस्टचे भूखंड हे मुंबईभर पसरलेले आहेत. मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी हे भूखंड आहे आणि या भूखंडाचा श्रीखंड कोणाला मिळणार हेही या निमित्तानं स्पष्ट होतं. कारण ज्या पद्धतीचा बेसचा डोलार आहे तो सांभाळणं आता अतिशय कठीण झालेलं आहे. दरवर्षी आपण बघतो मुंबई महानगरपालिकेकडनं प्रशासनाकडनं त्यांना अनुदान दिलं जातं आणि त्यानंतर बेसची सर्व व्यवस्था ही सुरू असते. आणि या वेळेला ज्या पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकीला महत्वाकांक्षा प्राप्त झालेली आहे, राजकीय रस्सीखेच यामध्ये पाहायला मिळते. त्यामध्ये कामगारांचं भलं कोण करतं हे बघणं सुद्धा अतिशय गरजेचं असणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही बेस्ट निवडणूक केवळ बेस्टपुरता सीमित राहणार नाहीये. ही एक लिटमस टेस्ट असणार आहे, एक झलक असणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार आहे याची. मनसे आणि ठाकरे हा ब्रँड आता एकत्र आलेला आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. त्याच निश्चितच आता ही निवडणूक नेमकी कशी होते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. सुरुवातीला एक मोठी बातमी बघूया. द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्रित आल्यामुळे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. दुसरीकडे दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार असलेले प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरलेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ आता बेस्ट कामगारांच्या या पतपेढीची निवडणूक ही देखील रंगतदार होताना बघायला मिळणार आहे. या निवडणुकीबाबत भाजपचे नेते प्रसाद लाड हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत. तुषार, या निवडणुकीची रंगत कशी असणार आहे? नक्कीच श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये अनेक निवडणुका होतात, मात्र मुंबईकरांसाठी बेस्टचा कर्मचारी बेस्ट ही सर्वात महत्त्वाची समजली जाते. आणि त्याच बेस्टच्या पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आपल्याला पहिल्यांदाच दोन ठाकरे बंधू आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळणार आहेत. या दोन ठाकरे बंधूंची या निवडणुकीमध्ये एकत्रित एंट्री झाल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे दोन जवळचे विश्वासू शिलेदार यांना मैदानात उतरवलंय. त्यापैकी एक माझ्या उजव्या हाताला आहेत प्रवीण दरेकर, तर दुसरे माझ्या डाव्याला आहेत प्रसाद लाड. काय त्यांची नेमकी रणनीती असणार आहेत, ठाकरेंना ते शह देऊ शकतात का, या संदर्भात आपण बोलणार आहोत. कारण की ही निवडणूक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अधिक रंगतदार झालेली आहेत. सुरुवातीला आपण प्रवीण दरेकर यांच्याशी बोलणार आहोत. भाऊ, काय सांगाल तुम्ही? ठाकरे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये एकत्र येत आहेत, मात्र तुम्ही या निवडणुकीमध्ये वेगळं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देणार आहात? नाही, ठाकरे एकत्र येवो किंवा आणि किती लोक एकत्र येवो, शेवटी तुम्ही कर्मचाऱ्यांना काय देत आहात किंवा एवढे वर्ष आपण सत्ता त्या ठिकाणी उपभोगल्यानंतर बेस्ट कामगारांना काय दिलं याचा लेखाजोगा आपल्याला लोकांसमोर द्यावा लागेल. कारण आपण जर बघाल तर त्या ठिकाणी 20-25 वर्ष बेस्ट क्रेडिट सोसायटी बेस्ट कामगार सेनेच्या ताब्यात होती. मग आज ती का प्रगती करू शकली नाही? मला याची पूर्ण कल्पना आहे की अनेकदा बेस्ट पतपेढी अडचणीत आली. त्यावेळेला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सहकार्य दिलं, ताकद दिली आणि त्यांना दिलासा देण्याचं काम केलं, ज्याचं नेतृत्व मी करतो. माझे सहकारी प्रसाद लाड तर आपण थेट संवाद साधत होतो प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याशी बेस्टच्या निवडणुकीसंदर्भात. कारण या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित येत आहेत, त्यामुळे यांच्यासमोर देखील प्रसाद लाडला काही स्वार्थच साधायचा नाही ना. त्यांनी त्या ठिकाणी विजय कांबळेंची युनियन कशासाठी घेतली? ते काय रोजगाराचा धंदा म्हणून नाही, त्याचा धंदा पाणी व्यवस्थित चालू आहे. आपण भाऊ तिथल्या बेस्ट कामगारांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी याच्यात इंटरेस्ट केले. आता सुद्धा क्रेडिट सोसायटी ही त्या ठिकाणी सक्षम व्हावी, त्या माध्यमातून अनेक योजना, सवलती आणि कामगारांचं भलं व्हावं या पवित्र उद्देशानं ते मैदानात होते. थेट तुम्हालाच आपण विचारणार आहोत की तुमचा या निवडणुकीमध्ये उतरण्याचा हेतू काय आहे, नेमका कसा फायदा बेस्ट कर्मचारी होणार आहेत, काय तुम्ही आश्वासन देणार आहात?
खरं तर मुंबई बँकेमध्ये मी ज्या प्रवर्गातून निवडून येतो ते सहकारी पगारदार पतसंस्थेच्या माध्यमातून मी निवडून येतो आणि बेस्ट कर्मचारी पतसंस्था ही माझी एक मतदान करणारी पतसंस्था आहे. त्यामुळे या पतसंस्थेचे इन अँड आऊट मला माहिती आहे. मागचे 15 वर्षे हे मला मतदान करत आहे आणि ह्या पतसंस्थेमधला भ्रष्टाचार जेव्हा जनतेने माझ्यासमोर आणला, कामगारांच्या पैशावरती लोणावळ्यात बंगले घेणं, 6 कोटीचे बंगले 24 कोटीला घेणं, 4 कोटीचं कार्यालय 9 कोटीला घेणं, शाळेच्या मुलांच्या बॅगा 1200 रुपयाची बॅग 7,000 रुपयाला घेणं, असे अनेक भ्रष्टाचार याच्यामध्ये माझ्यासमोर आले. पतसंस्थेचे डिपॉझिट देण्यामध्ये पण भ्रष्टाचार केला गेला. त्यामुळे ह्या पतसंस्थेमध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे आणि ह्या संस्थेमध्ये माझी श्रमिक उत्कर्ष सभा, बेस्ट एम्प्लॉईज इलेक्ट्रिक युनियन या 2 संघटना चालतात. कामगार माझ्याशी निगडीत आहेत, जुडीत आहेत. त्यांचे अनेक प्रश्न मी सोडवले. 750 लोकांना मी परमनंट केलं. प्रमोशनचा प्रश्न सोडवला, रोटेशनचा प्रश्न सोडवला, डेपोचा प्रश्न सोडवला, अनेक प्रश्न सोडवले. त्यामुळे कोविड भत्त्याचा प्रश्न सोडवला आणि भविष्यात त्यांच्या घराचा देखील प्रश्न सोडवणार आहे. म्हणून या पतसंस्थेला मी एकत्र कर्मचाऱ्यांच्या संघटनाला घेऊन मी लढतोय. मी ठाकरे ब्रँड समोर मी स्वदेशी प्रसाद लाड म्हणून मी लढतोय. सर्वात महत्त्वाची तुम्ही आता अनाऊन्समेंट करताय की त्यांच्या घराचा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. BDD चाळीतल्या लोकांचं स्वप्न पूर्ण झालं. काल डबेवाल्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. बेस्ट कर्मचाऱ्यांना घर नेमकं कसं मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही कशी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार आहात? जसं मी तुम्हाला एक त्याच्या आधी उदाहरण देतो की कोविड भत्ता हा 104 कोटी रुपयाचा कोविड भत्ता माननीय उद्धव ठाकरेंनी जाहीर केला होता, पण मुख्यमंत्री असताना पण देऊ शकले नाही. त्यामध्ये अनेक अडचणी होत्या. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करून तो कोविड भत्ता काल 52 कोटी रुपये 50% कोविड भत्ता काल त्यांच्या खात्यात दिला. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये आपल्या माध्यमातून सांगताना मला आनंद होतोय. 10,000 पासून 22,000 रुपये आले. 19,400 लोकांच्या खात्यात पैसे आले. काल जर तुम्ही त्या कामगारांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रूने आनंद पाहिले असते तर तुमच्या डोळ्यात अश्रू आले असते. आणि त्यानंतर माझ्यावरती सुहास सामंत आणि संदीप देशपांडेचा आरोप करणार असतील तर मला ते मान्य आहे. ओके, तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता या निवडणुकीला खूप मोठी रंगत आलेली आहे. ह्या निवडणुकीमध्ये नेमका विजय कोणाचा होतो याकडे आपल्याला सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय. बिलकुल तुषार, या सगळ्या माहितीसाठी, एक्सक्लुझिव्ह माहितीसाठी धन्यवाद. या संवादासाठी देखील. तर